अहमदपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक सन 2025 प्रभाग क्रमांक 4 मध्ये महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार संजय ज्ञानोबा गुणाले, मीरा संतोष शेप व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख कलीमुद्दीन अहमद यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली होती। सदर पदयात्रा मरशिवणीहून सुरुवात झाली व प्रभाग क्रमांक 4 मधील हनुमान टेकडी, विद्यानगर, लेक्चर कॉलनी आदी भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर विसर्जित करण्यात आली। या प्रचार रॅलीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख कलीमुद्दीन अहमद, संजय गुणाले, मीरा संतोष शेप व त्यांचे समर्थक, महिला, युवक, कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी, आशीर्वाद घेत व महाविकास आघाडीच्या घोषणा देत तसेच उमेदवारांच्या नावाने घोषणा देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत होते। रॅलीत सहभागी महिला व मतदारांच्या प्रतिक्रिया व उमेदवार संजय ज्ञानोबा गुणाले, शिवसेना उभाटा यांचीही प्रतिक्रिया आपण पाहूया। राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची पार्टी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार शेख कलीमुद्दीन अहमद हकीम आणि नगरसेवक पदाचे उमेदवार संजय काका गुणाले आणि शेख मीराताई संतोष यांनाच आम्ही निवडून देणार आहोत। निवडून देण्याचं कारण असं की आमच्या मरशिणीचा विकास या ठिकाणी होणारच नाही। आमच्या गावचा त्यांनी पाईपलाईन करून दिली आणि आमच्या गावचा रस्ताही त्यांनीच करून दिलेला आहे। नाही झाला नाही, झालेलाच नाही विकास। आम्ही संजय काका गुणाले आणि मीराताई शेप आणि शेख कलीमुद्दीन अहमद हकीम यांनाच निवडून देणार आहोत। मी लिंगराम भानुदास हनुमंते, राहणार मरशिवणी, वार्ड क्रमांक 4। आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख कलीमुद्दीन अहमद, संजयजी गुणाले, शेख मीराताई यांना आम्ही भरघोस मताने आमच्या प्रभाग क्रमांक 4 मधून आम्ही निवडून देणार आहोत। संजय भाऊ गुणाले यापूर्वी ही नगरसेवक होते। संजय भाऊ गुणाले यापूर्वी नगरसेवक होते। त्यांच्या कालावधीमध्ये मरशिवणी येथील रस्ते, पाईपलाईन आणि नाल्याचे एवढे काम केलेले आहेत त्यांनी। 5 वर्षाचा कालावधी होता। नंतर न्यू विद्यानगर येथे सिमेंट रस्ते केलेले आहेत, हनुमान टेकडी पाईपलाईन केलेली आहे, पाईपलाईन व रस्त्याचे कामे त्यांनीच केलेली आहेत। त्यांच्या नंतर जे 10 वर्षाचा कालावधी गेला त्या कालावधीमध्ये असं एक टोपलं देखील कॉन्क्रीटचं आणि नाल्याचा घाण कचरा काढण्यात आलेला नाही। आंबेडकरी समाज बहुसंख्येने आहे मरशिवणीमध्ये। आंबेडकरी बहुसंख्येने आहे। त्या ठिकाणी रमाई आवास योजनेचे घरकुल रमाई आवास योजनेचे घरकुल 10-12 घरकुल मिळालेले आहेत। नंतर घरकुलाची काय अडचण नाही, पण ते डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते घरकुल आणखीन आलेले नाही। ते आम्ही त्यांचा पाठपुरावा करून आणि मरशिवणी गावातले जे काही रस्ते कामं जे उर्वरित शिल्लक राहिलेले आहेत या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही करून घेणार आहोत। महाविकास आघाडीचा विजय असो, संजय भाऊ गुणाल्यांचा विजय असो, मीराताईंचा विजय असो, कलीमुद्दीन अहमद साहेबांचा विजय असो। मी संजय ज्ञानोबा गुणाले, माझी निशाणी आहे मशाल। उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यातून मी थांबलेला आहे। मी 2007 मध्ये अपक्ष निवडून माझ्या जनतेने दिले होते। त्यावेळेस मी रस्ते, नाल्या, लाईट व पाईपलाईन ही पूर्ण काम केलेलं आहे। आता उर्वरित जो भाग आहे ती मी पूर्ण करायचा संकल्प धरला आहे। आणि जो बी माझ्याकडे जे आले पब्लिक ही टोटल माझे वोटर आहेत, जीवाभाराचे हाडाचे कार्यकर्ते आहेत माझे।
भाऊ, तुम्ही आता उमेदवारी तुमच्या महाविकास आघाडीमधून लढताय, हा परंतु तुम्ही तिघाही उमेदवारांच्या निशाण्या वेगवेगळ्या आहेत. हो तुतारी आहे, मशाल आहे, मशाल. आणि पंजा आहे. पंजा आहे. आता हे तुम्ही तुमच्या या मतदारांना कशा प्रकारे समजावून सांगणार? आम्ही सुरुवातीला आम्ही पंजा धरा म्हणणार, त्याच्यानंतर आम्ही तुतारी, त्याच्यानंतर मशाल, आम्ही पॅनल टू पॅनलच मतदान करायला लावणार असा आमचा ध्येय ठरलेला आहे. आणि आमचे टोटल प्रभाग 4 मधले जेही आपले कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, ते पॅनल टू पॅनल मतदान करायचं असं ठाम त्याचा निर्णय आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार मुस्लिम समाजातून असल्यामुळे आणि तुम्ही शिवसेनेतून उमेदवारी लढताय, तर तुम्ही यांचं ब्रेन वॉश केलंय का मतदारांचं, किंवा त्यांच्यामध्ये कुठला किंतु परंतु आहे का? आम्ही त्यांना क्लिअर सांगतो, मुस्लिम असला तरी तो तळागाळात गोरगरिबाचा कार्यकर्ता, कामं केलेला आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे, माग निवड थोड्या मतावून गेलेला आहे तो, आणि गोरगरिबाच्या ह्याच्यातून आलेला असल्यामुळे आमच्याकडे जात पात धर्म नाही, आम्ही सर्व मिळून एकत्र लढायचा ध्येय ठरला आहे. म्हणून आम्ही त्याचा जात पातचा विषय आमच्याकडे नाही, ते आमचे काम करतात. आम्ही ह्या निश्चयाने आम्ही त्यांना पूर्ण पॅनल टू पॅनल टाका असा आमचा ध्येय असून आम्ही त्यांना मतदान करायला सांगितलं आहे. तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी सारखी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सारखी मातब्बर उमेदवार आहे, ज्यांच्याकडे पैसा आणि अनेक असं बरंच काही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कितपत टिकाव धराल असं वाटतं तुम्हाला? सर्वसा पैसा काही काम करत नाही, फक्त जनता त्याच्या वेळेला काम केलेलं, त्याच्या वेळेला पोहोचलेलं तोच काम करते. आणि तीच वेळ रित्या पैसेवाल्याला कुणी विचारत नाही. किती मातबर बी असले त्याला मातीत घातल्याशिवाय ही जनता राहणार नाही. महाविकास आघाडीचा हे असो. संजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.